तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ऑफिशियल गावठी मुलगावर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर खाली सबस्क्राईबचे बटन आहे त्यावर क्लिक करा आणि त्याच्या साईडला घंटीचं बटन आहे त्याला ऑलवर सेट करा. त्यामुळे काय होणार की आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसणार. तर चला सुरू करूया व्हिडिओ. एका परदेशी माणसाने सांगलं का या बंगल्यामध्ये मोठा खजिना आहे. आणि आमचा खजिना ऐकून आमच्या गुबीला खास सुटली आणि आम्ही या बंगल्यामध्ये आपली गुबी मारायला आलो, म्हणजे खजाना पावासाठी आलो. पण गण्या भाऊ, हा महल तर मला पुरा भूतिया महल वाटताय का? हो, आणि मला तू पूर्ण चुट्या वाटत आहेस. अबे मी येथे उभा असताना बिना कामाने भेवायचं नाही, समजला का डिंग्या? अरे पण गण्या भाऊ, भेवानं माझी गाण फाटत आहे. अबे ते लमच्या टुकायला फिकीर करतेस बे. मी ना सुई धागा आणला ना घेऊन, फाटली तर शिवून देतो ना. पण गण्या भाऊ, आपण एवढा मोठा सोना लुटून करून का? अबे लमच्या, त्याला आपण बाजारात नेऊन विकून. मग विकायचाच होता तर आपण चोरत काय लावून? अबे हेंबट पुषा, त्याला विकून तर आपल्याला पैसे भेटतील, आणि पैसे भेटतील तर आपण मस्त नवीन पॅन्ट आणि चड्डी घेऊन असे लमचे नुसते उघडे फिरत राहतून. पण गण्या भाऊ, येथे कोणता भूत घेऊन आला तर? अबे डेंग्या, भूत आला तर पराचा, भूटीन आली तर गाण मारायचा. पण आज बापू सोना लुटून म्हणजे लुटून. तुला सांगू का डिंगू? हो सांग ना गण्या भाऊ. सवितीनं म्हणजे माया मालनं मला एक गुलाबाच्या फुल आणायला सांगलं. आता हा लमचा सोना लुटतो आणि तिला एक सोन्याच्या गुलाबाचा फुल घेऊन देतो, म्हणजे तिला समजेल का माझी अवकात कोटवरी आहे म्हणून. गण्या भाऊ, मला असं ऐकायला भेटला का तिच्या बापानं तुला घरातून बाहेर काढलं म्हणून? आणि काढलं तर काढलं, तू तिच्या घरी का करत होतास? अबे तिने मला एका दिवशी फोन लावलं आणि फोन लावून म्हणते का मी घरी पोहे केला म्हणते ते खावाला ये म्हणते. मी म्हणलो तुझा बाप गिन मला मारेल नाही का? अबे पण नुसता पोहे खाल्लास म्हणून तिच्या बापाने तुला बाहेर काढलं का? अबे नाही बे, एवढं ऐकून तर घे पहिले. पोहे खाता खाता मला मुताला लागली. असा कसा? पोहे खाता खाता तर तुला हगायला लागायला पाहिजे. अबे थांबले बे, पहिले ऐकून तर घे बे. पोहे खाता खाता मला मुताला लागली तर मी तिच्या बाथरूम मध्ये गेलो. तिच्या बाथरूम मध्ये पाहिलो तर एक मोठा टप होता. आता मला का माहिती त्या टप मध्ये अंघोळ धुतीत म्हणून मी तेथे मुटलो. आणि जसा मी तेथे मुठत होतो तर तिचा बाप आला आणि मला पाहिलं आणि त्यानं मला गवार लवडा समजून घराच्या बाहेर काढलं. ठीक आहे गण्या भाऊ, आता आपण सोना लुटून ना त्याला दाखवून का आपण गवार नाही. हो चल. एवढे मोठाले पत्ते येते का करतात बे गण्या भाऊ? अबे भूट लोक जुआ खेळत असतील, होऊ शकते निष्ठा घरच्या घरी राहून गमे नाही कधी कधी, तर मग टाइमपास साठी का करून लाव रे मी लाव 3 पत्ती. मला हे नाही समजत आहे भाऊ, याचे पत्ते एवढे मोठे आहेत म्हणजे याचे हाते मोठे असतील, आणि याचे हात एवढे मोठे आहेत तर मग याचा फावडा किती मोठा असेल? तुला का तो फावडा गुबीत घेवायचा आहे का? एवढ्याने विचार करत असत. अबे तू हा विचार कर का याच्याकडे एवढा मोठा सोना आला कुठून असेल? सुंदरी, आपण कोण? मी हुस्नपरी, जादूगरी. नाही तू ढेपरी राही नाही तर पाडरी राही, मला काही तेवढा फरक नाही पडत. पण तू येते काव करून राहिलीस मला सांग. मला तर वाटतं गण्या भाऊ हे सोना चोरावाला आली. हिच्या बापाचा शेंबुड इले चारो. येती माझी लाश पडली तरी चालेल, पण मी इले सोना नाही चोरू देव. अरे हँडसम बॉयज, मी येते सोना चोरावाला नाही तर सोना देवाला आलो. तू सोना देवाला आलीस? लमच्या आपल्या आरशात थुटूर तरी पाहिलीस का? असा वाटत आहे का तू आताच करून तरी भीक मागून आलीस? हो ना, तू कशी का सोना देशील आम्हाला? खूप वर्षा पहिल्याची गोष्ट आहे. येथे एक राजा राहत होता. त्या राजाने आपला सोना येथे सोडून टाकलं आणि तो आपल्या सासरी गेला. तेहीपासून मी या सोन्याची रखवाली करत आहो. आता रखवाली करता करता मला 4000 वर्ष झाले. बाई, मग तुम्हाला पगार भेटते का? काऊन बे, तुला नोकरी करायची आहे की? एक मिनिट, 4000 वर्ष म्हणजे तुम्हाला आमच्या कपारावर चुटिया हा शब्द लिहून दिसत आहे नाही का? नाही, तुम्ही चुत्या आहात म्हणून तुमच्या कपारावर लिहायची गरज नाही, कारण तुमचे चेहरे सांगतात का तुम्ही किती चुत्या आहात. आणि मी 4000 वर्ष जिवंत आहो याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण मला एक वरदान आहे. जवळीक सूर्य आणि तारे आहेत तवरीक मी मरणार नाही. ए चुलीत टाक बाई, तू मर नाही तर वाच, आम्हाला काही फरक नाही पडत. पण आता सोना दे बरं. हो, चांगल्या 2 चुंगड्या दाबून दे. तुम्हाला सोना पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या जवळ या लागेल, खूप जवळ. एवढा जवळ जसे तुम्ही आपल्या बायकोच्या जवळ येत आहात. बेगण्या भाऊ, हिच्या गोष्टीत नको जाऊ. अबे तू थांबणे बे, ते जेवढ बोलवत आहे ना तू गोष्टीत नको जाऊ म्हणतेस. असा मोका बार बार भेटते का? बाई येऊ का जेवढ? हो जाणं, तिचा गु खावायला जाणं, जसं काही घरी भेट नाही. अबे हिनं आपला गु खावायला दिलं ना तरी खातो. काऊन माहिती का? मला असं वाटतं हिच्याकडे पाहून, हे जरी खात असेल डाळ भात तरी हट्टे सोना. आता लगेच वेळ झाली बाई, पावा कोणा आणि चला करू बाबू सोना. भाऊ तू तर शाळेत दिसतेस रे, मी येऊ का गण्या भाऊ? अबे लमच्या तुझे 18 वर्ष झाले का बे कम्प्लीट? हो जा, आधार कार्ड घेऊन ये. बेडेंग्या, कुठे गेलास बे? मी भूत हो भूत. तू असेल बाई भूत, मी हो गण्या घुस. काय तू कोपच्यात चल, तू खुश न मी खुश. तुम्हाला व्हिडिओ भोकाची भूत आणि भोकाचा खिरा वादतला हसासाठी मला सबस्क्राईब करा.
तुमचा ओरिजिनल लाडका गण्या भाऊ. लाईक आणि सबस्क्राईब ची बटन अशी दाबा जशी दाबता तुम्ही कापूस मऊ. धन्यवाद.